नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागील भागात माझा रोका संपन्न झाला आणि अलका मॅम यांनी पापांना सांगितले की मी आता त्यांची मुलगी आहे. आज तुम्ही ऐकाल विवाहानंतर सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य, माझी शंका दूर करणारी ती मध्यरात्रीची भेट आणि ते कारण ज्याने माझे दोन्ही सर्वात मोठे निर्णय बदलले आणि शेवटी योगेशजींच्या लग्नाची बातमी. सुखी दाम्पत्याचे सूत्र. मुलीची परिणती. पापा भावूक होऊन म्हणाले, वाणी तुमचीच मुलगी आहे. तिचा जन्म आमच्या कुटुंबात झाला हा केवळ एक सुखद योगायोग आहे. मला वाटले की विवाहानंतर मुलगी आपल्या मुळांपासून तुटून जाते. आत्मविश्लेषण. मी विचार केला की विवाहामुळे मला तर अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळत आहे, पण स्वप्नीलला काय मिळणार? सुखाचा नियम. मला जाणवले की पत्नी तेव्हाच सुखी होते जेव्हा ती पतीला योग्य मानते आणि पती तेव्हाच सुखी होतो जेव्हा तो पत्नीला बरोबरीची पात्र मानते. मला भीती होती की स्वप्नील मला महत्त्व देताना भारत येण्याच्या निर्णयाने दुखी तर होणार नाही ना. मध्यरात्रीची भेट आणि 2 निर्णय. शंका निवारण. स्वप्नीलच्या हॅलो म्हणताच मी त्याला आपल्या घरी बोलावले. पापांना चाट खाण्याचे निमित्त सांगून मी स्वप्नीलला माझ्या स्कूटीवर बसवून घेतले. निकाटतेचे सुख. स्कूटरवर स्वप्नीलने माझ्या कमरेभोवती हात वेढले. मी मिश्किलपणे म्हणाले, मला वाटते तुम्हाला आता माझ्याकडून थोडे सुख मिळवण्याचा अधिकार मिळाला आहे. स्वप्नीलने माझी काळजी करणे मला अधिक अभिमानास्पद वाटले. निर्णयांचे बदलणे. मी रिंग रोडवर स्कूटी वेगाने पळवली आणि म्हणाले, तुमच्यावरील प्रेमाचा खोल अनुभव घेतल्यावर मी माझे दोन्ही निर्णय बदलले आहेत. पहिला निर्णय, अविवाहित राहण्याचा संकल्प आता मोडला आहे. दुसरा निर्णय, मी आता भारतातच राहण्याचा हट्टही सोडला आहे. मी इच्छित नाही की तुम्ही केवळ माझ्याशी विवाह करण्यासाठी भारतात राहण्यास यावे. मी आता तुमच्याशी लग्न करून अमेरिकेत राहायलाही तयार आहे. स्वप्नीलची दृढता. स्वप्नीलने माझ्या त्यागाचे कौतुक केले, पण माझ्या जुन्या निर्णयाचेच समर्थन केले. तुमचा भारतात किंबहुना याच शहरात राहण्याचा निर्णयच योग्य आहे. निश्चितच पापांना तुमच्या जवळ असण्याची गरज लागेल. त्याने आपल्या सर्व शंकांचा विचार केल्यावरच भारत येण्याचा निर्णय घेतला आहे. विवाहाची तयारी आणि एक आमंत्रण. व्यस्तता आणि निरोप. माझी शंका मिटली. स्वप्नील आपले नागरिकत्व, विवाहाची तयारी आणि अलका मॅमचा व्यवसाय समजून घेण्यात व्यस्त झाला. 2 महिन्यांनंतरची शुभ तिथी ठरल्यावर तो अमेरिका परत गेला जेणेकरून तिथली कामे सोपवू शकेल. योगेशचे निमंत्रण. मी शाळेत व्यस्त राहिले. एके दिवशी माझी शिष्या सौम्याने मला तिचे पापा योगेशजींच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका दिली. योगेशजींनी माझ्या सल्ल्यावर विचार केला होता. माझे लग्न ठरले आहे आणि माझ्या शंका दूर झाल्या आहेत. आता सर्व तयारी अलका मॅम सांभाळत आहेत आणि मी माझ्या नवीन जीवनाची स्वप्ने पाहत आहे. योगेशजींनी कोण्या विधवेशी किंवा घटस्फोटित महिलेशी लग्न केले आहे का? आणि 2 महिन्यांनंतर जेव्हा स्वप्नील परत येईल तेव्हा काय होईल? विवाहाचे सूत्र. प्रेमाचे समर्पण आणि आनंदाची तयारी. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 66. वैवाहिक सुखाचे सूत्र. मध्यरात्रीची भेट आणि माझे 2 बदललेले निर्णय. बहीणजी, मलाही आज हेच वाटते की वाणी तुमचीच मुलगी आहे. तिचा जन्म आमच्या कुटुंबात झाला हा केवळ एक सुखद योगायोग आहे. पापा नम्रतेने झुकलेल्या स्वरात भावूक होऊन म्हणत आहेत. मी विचार करत आहे, सर्व मुलींची हीच तर परिणती असते. विवाहित झाल्यावर त्या आपल्या मुळांपासूनच तुटून जातात. तेव्हा आजोबांनी पापांच्या खांद्यावर थाप मारून त्यांना धीर दिला. एकमेकांना हात जोडून नमस्कार करत तिथून आमचा निरोप घेण्यात आला. मी झोपण्यापूर्वी एकांतात दिवसभराच्या घडामोडींवर विचार करण्याचा नियम बनवला आहे. हे करताना मला जाणवत आहे की आजचा दिवस मला आतापर्यंतची सर्वात मोठी उपलब्धी देऊन सरला आहे. माझ्या लग्नाचा विचार करताना मनात एक प्रश्न आला, लग्न केल्याने एका मुलीला काय मिळते? या प्रश्नाचे औचित्य माझ्या संदर्भात मीच नाकारले आहे. मी विचार करत आहे, या विवाहामुळे मला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळणार आहे. त्यामुळे प्रश्न हा असायला हवा की विवाह झाल्यावर मी स्वप्नील आणि त्याच्या कुटुंबाला काय द्यायला हवे? याच क्रमाने माझ्या मनात अनेक विचार येत आहेत. मला वाटते, वैवाहिक जीवन त्या पत्नीचे सुखमय असते जी आपल्या पतीला स्वतःपेक्षा अधिक योग्य आणि बुद्धिमान मानते. जर एखादी पत्नी या प्रकारे सुखी होते तर प्रश्न हाही येतो, कोणते आणि कसे पती सुखी असतात? त्याचे उत्तर मला माझ्या आंतरिक अपेक्षांचे अवलोकन करताना मिळाले. पती जेव्हा आपल्या पत्नीला बरोबरीची पात्र आणि बुद्धिमान मानतो तेव्हा सुखी होतो.
तात्पर्य हे की मला स्वप्नीलला स्वतःपेक्षा अधिक योग्य मानण्यात अडचण नाही. तरीही जर स्वप्नीलने मला आपल्या समान मानकांवर ठेवून स्वीकारले तर तो आणि मी दोघेही सुखी होऊ. अशात स्वप्नीलचा भारतात येऊन स्थायिक होण्याचा निर्णय स्वप्नीलने स्वतःपेक्षा मला अधिक महत्त्व दिल्यासारखा वाटतोय. यामुळे अशी भीती वाटते की तो या निर्णयाने दुःखीही होऊ शकतो. मला वाटत नाही की स्वप्नीलने माझ्याशी लग्न करून दुःखी व्हावे. त्याने कधीही दुःखी होऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी मला काय करावे लागेल? मी मनात एक निश्चय केला आहे. त्यानंतर स्वप्नीलला कॉल केला. त्याच्या हॅलो म्हणताच मी विचारले, स्वप्नील, तू आता माझ्या घरी येऊ शकतोस का? काही अडचण आहे का? मी येऊ तर शकतो, पण माझे यावेळी येणे योग्य होईल का? म्हणजे अंकल काय विचार करतील? अनेक प्रश्न विचारत स्वप्नीलने आपला संकोच आणि काळजी व्यक्त केली. यात काळजी करण्यासारखे काही नाही. माझी तुझ्याशी बोलण्याची इच्छा होत आहे, मी सांगितले. तर ठीक आहे, तू पत्ता पाठव, मी येतो, स्वप्नील म्हणाला. मी पत्ता पाठवला आहे. पापा सध्या टीव्ही पाहत आहेत. मी त्यांना सांगितले, पापा, स्वप्नील आता इथे येणार आहे. यावेळी आता तर रात्रीचे 10 वाजत आहेत. त्यांना आश्चर्य वाटले. मीच त्याला बोलावले आहे. माझी त्याच्यासोबत गोकुल चाटमध्ये चाट खाण्याची इच्छा झाली आहे. मी एक प्रकारे त्यांच्याकडे बाहेर जाण्याची परवानगीही मागून घेतली. त्यांनी ठीक आहे म्हटले. स्वप्नील आला. पापांनी दरवाजा उघडला तेव्हा त्याने त्यांचे पाय शिवले. चिरंजीवी भव, स्वप्नील, काही विशेष प्रसंगीच पाय शिवत जा. असे प्रत्येक भेटीत तू माझे पाय शिवणे योग्य नाही, पापा हसत म्हणाले. स्वप्नीलने हसून मान हलवत समजल्याची पावती दिली. चल, आता आपण इथली प्रसिद्ध चाट खायला जाऊया, मी आधीच तयार आहे. मी त्याला बसूही दिले नाही. स्वप्नील कारने नाही तर ऑटो रिक्षाने आला आहे. हे जाणून मला आनंद झाला. मी माझ्या स्कूटीची चावी घेतली. मी त्याला माझ्या मागे बसवून घेतले. ही घोड्याची स्वारी नाहीये, तरीही सुरक्षिततेसाठी तुम्ही मला पकडू शकता, मी चेतकवरील स्वप्नीलसोबतच्या स्वारीची गोडी आठवत हसून म्हणाले. स्वप्नीलने हसत माझ्या मागून कमरेभोवती दोन्ही हातांचा विळखा घातला. माझे सोडून द्या, हे सांगा की तुम्ही यामुळे सुरक्षित राहाल का? त्याने मिश्किलपणे विचारले. मला वाटते, तुम्हाला आता माझ्याकडून थोडे सुख मिळवण्याचा अधिकार मिळाला आहे, मी मिश्किल हसून म्हणाले. माझ्यात त्यासाठी संयम आहे. तरीही तुझ्या परवानगीने एवढे सुख घेणे योग्यच आहे. तुझ्यासोबत फिरताना अनेक प्रसंगी हे सुख मला तुझ्या अमेरिका वास्तव्यात सहजच मिळाले होते, स्वप्नीलने मान्य करत सांगितले. मला त्याचे बोलणे आवडत आहे. आता आपले लग्न होणार आहे म्हटल्यावर आपल्या तेवढे तर असायलाच हवे. तुम्हालाही यातून सुख मिळते का? स्वप्नीलने मला विचारले नाही. जसा मी त्याचा स्वभाव ओळखते, त्यावरून निश्चितच त्याला माझी स्थिती ओशाळवाणी होताना पाहायची नाहीये. जो माझी एवढी काळजी करतो तो मला पती म्हणून मिळत आहे, ही सत्यता मला पुन्हा एकदा अभिमान मिळवून देत आहे. चाटचे तर फक्त एक निमित्त होते, मला तर स्वप्नीलच्या सानिध्याचे सुख मिळवायचे होते. मी सरळ रस्ता न घेता स्कूटी रिंग रोडकडे वळवली. तुमच्यावरील प्रेमाचा खोल अनुभव घेतल्यावर मी माझे दोन्ही निर्णय बदलले आहेत, मी म्हणाले. मी हेल्मेट घातलेले आहे. माझे बोलणे स्पष्ट ऐकण्यासाठी स्वप्नील अधिक जवळ तर आलाच, त्याने आपले डोकेही माझ्या खांद्यावर ठेवले. मला हेल्मेट घातल्याचा हा फायदा आता मिळत आहे. मला स्वप्नीलचे असे जवळ असणे, एकत्र घोडेस्वारी करण्यासारखे सुखद वाटत आहे. मी आता विचार करते की बरे झाले स्वप्नील कारने नाही आला. कोणते निर्णय? स्वप्नीलने प्रश्न केला. मी अविवाहित राहून आयुष्य घालवू इच्छित होते. मी निश्चितच हे केलेही असते, पण तुला भेटल्यानंतर मला हे कठीण वाटू लागले आहे. म्हणून मी माझा निर्णय बदलून आता तुझ्याशी विवाह करण्यास संमती दिली आहे, मी सत्य सांगितले. आणि दुसरा कोणता निर्णय बदलला आहेस? स्वप्नीलने विचारले. तेच सांगण्यासाठी मी तुला आता बोलावले आहे, मी सांगितले. म्हणजे तुला चाट खायची नाहीये? स्वप्नीलने निष्कर्ष काढला. स्वप्नील, मी आता भारतातच राहण्याचा हट्टही सोडला आहे. मी इच्छित नाही की तू केवळ माझ्याशी विवाह करण्यासाठी भारतात राहण्यास यावेस. मी आता तुझ्याशी लग्न करून अमेरिकेत राहायलाही तयार आहे, मी चाटचे बोलणे दुर्लक्षित केले. वाणी, आता मी तुझ्या पापांना आणि तुझे घरही पाहिले आहे. मला वाटते तुझा भारतात किंबहुना याच शहरात राहण्याचा निर्णयच योग्य आहे. निश्चितच पापांना तुझ्या सानिध्याची गरज लागेल, स्वप्नील म्हणाला. स्वप्नीलने माझ्या जुन्या निर्णयाला अशा प्रकारे पाठिंबा दिल्याने मला बरे वाटले. तो केवळ माझ्या इच्छेचा सन्मानच करत नाहीये, तर पापांचे माझ्यावरील अवलंबित्वही समजून घेत आहे. किती मुले असतील जी अशा प्रकारे विचार करू शकतील?
पापांची काही ना काही योग्य व्यवस्था अलका मॅम करतीलच. पुढे तुझे पूर्ण आयुष्य आहे. मला वाटत नाही की कधी कोण्या कारणास्तव तुला भारतात राहण्याच्या निर्णयाचा पश्चात्ताप व्हावा. अनिश्चितता हा भविष्याचा स्वभाव आहे, मी तत्वज्ञासारखे म्हणाले. भविष्य स्वभावतः अनिश्चित असते, हे तर याच गोष्टीवरून सिद्ध होते की मी आता भारतात राहू इच्छितो. पूर्वी मी याचा विचारही करू शकत नव्हतो. स्वप्नीलच्या बोलण्यावरून त्याच्या मनातील शंका दूर झाल्याचे स्पष्ट झाले. म्हणजे तुम्ही यावर सखोल विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. मला त्याच्याकडून खात्री हवी होती. मी सर्व शंकांचा विचार केला आहे. त्यानंतरच मी या निर्णयावर पोहोचलो आहे. आता कशीही स्थिती आली तरी मी माझ्या निर्णयाचे औचित्य नेहमीच सिद्ध करेन. तू सोबत असल्यावर माझ्यात ही दृढता कायम राहील. स्वप्नील आपल्या निर्णयावर ठाम वाटत आहे. स्वप्नीलला अशा प्रकारे बोलावण्याचा माझा उद्देश पूर्ण झाला. निश्चितच स्वप्नीलला भारत येण्यासाठी माझ्याशी लग्नाच्या विचारानेच आकर्षित केले आहे. आता तो या निर्णयाच्या सर्व बाजूंचा सामना करण्यासाठी दृढनिश्चयाने तयार आहे. माझी शंका मिटल्यावर मी अनेक महिन्यांनंतर त्याच्या निकट असण्याची गोडी पुन्हा अनुभवली. हे अजून वेळ चालले असते तर बरे झाले असते, पण रात्र वाढत आहे या विचाराने मी स्कूटी गोकुल चाटच्या दिशेने वळवली. मला रात्रीच्या वेळी काहीही खाण्याची इच्छा नव्हती. मी स्वप्नीलसाठीच दही पापडी आणि आलू टिक्की ऑर्डर केली. स्वप्नीलला असे एकटे खाणे अयोग्य वाटले. त्याने हट्ट करून मला आपल्याच ताटातून थोडे थोडे भरवले. त्याला माझ्यासाठी वेगळा चमचा हवा होता, पण मला त्याच्याच चमच्याने खाणे आवडीचे वाटले. त्यानंतर स्वप्नील मला माझ्या घरापर्यंत सोडूनच माझी स्कूटी घेऊन परतला. यानंतर स्वप्नील आपले नागरिकत्व, आपल्या लग्नाच्या आयोजनाची तयारी आणि व्यवसायातील आपली नवीन जबाबदारी समजून घेण्यात व्यस्त राहिला. 2 महिन्यांनंतरची शुभ तिथी लग्नासाठी ठरल्यावर स्वप्नील अमेरिकेला गेला. त्याला तिथली कामे राशीलकडे सोपवायची आहेत, तर इकडे विवाहाची जबाबदारी अलका मॅम यांनी स्वीकारली आहे. मी नेहमीप्रमाणे शाळेत जात आहे. सौम्या आजही माझी आवडती विद्यार्थिनी आहे. तिच्या पापांनी योगेश मला दिलेल्या प्रस्तावाची तिला कल्पनाही नाही. एका मुलीच्या मनात तिच्या वडिलांची प्रतिमा खराब करण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. एके दिवशी सौम्याने मला योगेशच्या लग्नाचे निमंत्रण देताना निमंत्रण पत्रिका दिली. जेमिनीची समीक्षा आणि सादरीकरण सूचना. प्रिय श्रोतेहो, भाग 66 शहाणपण, सहानुभूती आणि खऱ्या प्रेमाची गोष्ट आहे. हे दाखवते की कशाप्रकारे 2 समजूतदार व्यक्ती आपले नाते शंकांपलीकडे नेऊन विश्वास आणि समजूतदारपणाच्या पायावर उभे करतात. पुढच्या भागात विवाहाचा सोहळा पाहूया. भाग 66 समाप्त.